नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ माझ्या आयुष्याचा खूप भावनिक पण तितकाच ताकद देणारा भाग आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी सासरी का जात नाही आणि मी स्वाभिमान का निवडला म्हणून। त्या व्हिडिओवर अनेक जणांनी कमेंट केल्या, काहींनी विचारलं तुम्ही इतक्या ताकदीने उभ्या कशा राहिलात म्हणून, तुम्हाला बळ कुठून मिळालं। आज त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ आहे। कारण खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात मला पुन्हा उभं राहायला शिकवणारी दोन छोटीच माणसं आहेत, ती म्हणजे माझी मुलं। खरं तर तो वेदनेचा काळ होता। प्रत्येक स्त्री लग्न करताना एक स्वप्न पाहते, एक नवीन घर, नवीन नाती आणि एक प्रेमाने भरलेलं आयुष्य। तिला बाकी काही नको असतं, समजून घेणारं आणि प्रेमाने भरलेलं आयुष्य आणि माणसं हवी असतात। मीही तसंच काही स्वप्न पाहिलं होतं, पण कधी कधी आयुष्य आपल्याला वेगळाच धडा शिकवतं। काही ठिकाणी सून ही घराची मुलगी नसते, तर फक्त काम करणारी व्यक्ती बनते। तुम्ही कितीही मनापासून काम करा, कितीही जपून वागा, पण तुमचं मन, तुमच्या भावना कोणीही समजून घेत नाही। त्या काळात मी खूप तुटले होते। कधी कधी वाटायचं मी इतकी चुकीची आहे का, माझ्यामध्येच काही कमी आहे का, किंवा मलाच वागायचा अंदाज नाही का, मी एवढी वाईट का आहे का, हा प्रश्न स्वतःला अनेकदा विचारायची। मला प्रेम मिळू शकू नसे, मला प्रेम का मिळू शकत नाही। पण एक गोष्ट हळूहळू मात्र लक्षात आली, ती चूक माझी नव्हती। खरं तर ती चूक होती ती म्हणजे परिस्थितीची, आणि त्या परिस्थितीतून निवडला गेला तो म्हणजे माझा निर्णय, आणि तो निर्णय होता स्वाभिमानाचा। एक वेळ अशी आली की मला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागला, मी आयुष्यभर फक्त सहन करत राहणार का, की माझा स्वाभिमान जपणार। तो निर्णय खरं तर सोपा नव्हता, कारण समाज लगेच प्रश्न विचारतो, सासरी का जात नाही, तुमच्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल, अनेक आरोपही केले जातात, आपल्याला दोषी ते ठरवलं जातं। पण समाजाला हे माहीतही नसतं आणि कदाचित ते दिसतही नाही। त्या मागची दडलेली ती म्हणजे वेदना। आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला, मी माझा स्वाभिमान निवडला। तेव्हा मात्र ह्या स्वाभिमानाला निवडताना मला दिली ती म्हणजे ताकद, ती म्हणजे माझ्या मुलांनी। त्या काळात जर माझ्या आयुष्यात माझी मुलं नसती तर कदाचित मी इतकी मजबूत राहू शकले नसते। जेव्हा मी खूप खचून जायचे तेव्हा माझी मुलं माझ्यासाठी माझ्याकडे पाहायची, त्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न असायचा, आई तू मजबूत आहेस ना। आणि त्या मजबूती मागे खूप काही वेदना होत्या खरं तर, आणि त्या एका नजरेने मला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळायची। मला जाणवलं जर मी हार मानली तर त्यांच्या आयुष्यावर परिणाम होईल, म्हणून मी स्वतःला सांगितलं, तू रडू शकतेस पण तू तुटू शकत नाहीस। आईची खरी ताकद म्हणजे तिची मुलं। आई असणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं नाही, आई असणं म्हणजे त्यांच्यासाठी पर्वतासारखं उभं राहणं खंबीरपणे। मी माझ्या मुलांना एक गोष्ट मात्र शिकवायची, नेहमीच सांगूनच टाकते की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपला स्वाभिमान हा कधीच सोडायचा नाही। कारण की स्वाभिमान हा जगण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो। कारण पैसा कधीही मिळू शकतो, नातीही पुन्हा जुळूही शकतात, पण स्वाभिमान एकदा गेला ना की माणूस पुन्हा उभारणं खूप कठीण होऊन जातं, तो पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं। आज मी एक गोष्ट समाजाला सांगू इच्छिते, जेव्हा एखादी स्त्री सासरपासून दूर राहते तेव्हा लगेच तिच्यावर बोट दाखवू नका। कारण प्रत्येक निर्णयामागे एक न सांगितलेली कथा असते, एक वेदना असते, आणि अनेकदा तो निर्णय स्वतःला वाचवण्यासाठी घेतलेला असतो। आज मी एकटी नाही, माझ्याकडे दोन ताकदी आहेत, माझी मुलं। त्यांच्यासाठी मी अजून खंबीरपणे मजबूत होणारही आहे, आणि आयुष्यात काहीही झालं तरी मी त्यांच्या पाठीशी आणि ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत। मी माझ्या स्वाभिमानावर कधीच तडजोड करणार नाही, हे देखील तितकंच खरं। जर तुमच्या आयुष्यातही अशा काही परिस्थिती असतील तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणीतरी ठरवत नाही, तुमची किंमत ही तुम्ही स्वतः ठरवता। आयुष्याने मला खूप प्रश्न दिले, खूप वेदनाही दिल्या, पण त्याच आयुष्याने मला एक ताकदही दिली पुन्हा उभं राहण्याची। ती ताकद म्हणजे माझी मुलं आणि माझा स्वाभिमान। आज मी कोणावर राग धरून नाही, पण एक गोष्ट नक्की शिकले आहे, स्वतःची किंमत ओळखायला शिकलं की जग आपोआप बदलायला लागतं। आणि म्हणूनच हा माझा थॉट्स चॅनेल मी माझ्या वेदना, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरू केला आहे। कारण इथे फक्त व्हिडिओ बनत नाहीत, इथे मनातील भावना बोलल्या जातात। काही वेळा शब्द नसतात पण वेदना नक्कीच असतात, काही वेळा तक्रारही नसते पण मनात साठलेलं आयुष्य असतं, आणि त्या सगळ्या भावना मी इथे तुमच्यासमोर मोकळ्या करते।
कदाचित माझी कथा तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जुळत असेल, कदाचित तुमच्याही मनात अशाच न बोललेल्या गोष्टी असतील. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की या भावना खऱ्या आहेत, तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे फक्त कमेंट नाही, कंटेंट नाही, इथे आयुष्य बोललं जातं. धन्यवाद.